नमस्कार प्रेक्षकांनो, काव्या इथे पार्थकडे घरी आलेली असते आणि देशमुख अशी हाक मारते. आता काव्याला पाहून पार्थ सुद्धा खूपच आश्चर्यचकित झालेला असतो आणि हा जीवा सुद्धा आता नंदिनीच्या घरी आलेला असतो. नेमकं हे काय प्रकरण आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. आता नंदिनी आणि जीवाची चांगलीच गट्टी झालेली असते. आता या दोघांनी ठरवलेलं असतं की आपण लग्नासाठी काय पण करायचं. दोघांनी हात मिळवणी करून चांगलंच प्लॅनिंग करून या गोष्टीला सुरुवात केलेली असते आणि त्याच प्लॅनिंग नुसार जीवा जातो नंदिनीकडे आणि काव्या येते पार्थकडे. आता नेमकं आजच्या भागामध्ये पुढील प्रोमो दाखवला आहे. मानिनी आणि पार्थ देवासमोर उभे असतात आणि मानिनी देवाकडे मागत असते, माझ्या मुलांचे संसार सुखी होऊ देत रे देवा. आता मानिनी पार्थने म्हणावं यासाठी प्रार्थना म्हणत असते. इडापिडा बाहेर जाऊ दे, घरची लक्ष्मी घरी येऊ दे. इडापिडा बाहेर जाऊ दे, घरची लक्ष्मी घरी येऊ दे. आता पार्थ मात्र मानिनीला काहीच म्हणू लागत नाही. मानिनीची अपेक्षा असते पार्थने सुद्धा ही प्रार्थना म्हणावी. आता मानिनी पार्थला म्हणत असते, अरे पार्थ म्हण ना, मी म्हणत आहे तसं म्हण तू सुद्धा. आता पार्थ काहीच बोलत नाही. आता घरची लक्ष्मी घरी येऊ दे असा आवाज दाराजवळून येतो आणि तो आवाज असतो काव्याचा. आता दरवाजाजवळ काव्या असते आणि तिचा आवाज पार्थच्या कानावर येतोय म्हटल्यानंतर पटकन वळून पाहतो तर काव्या तिथे आलेली असते. आता काव्या खूपच हसत असते आणि प्रसन्न सुद्धा असते, जणू काय त्यांच्यामध्ये काही झालेलंच नसतं. आता काव्याला बघून पार्थ आणि मानिनी दोघे सुद्धा गडबडतात. आता काव्या स्वतःच म्हणत असते, घरची लक्ष्मी घरी येऊ दे. आता त्यानंतर इकडे जीवा नंदिनीच्या घरी आलेला असतो आणि तिला म्हणत असतो, आता तुला इथून माझ्या घरी घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे आणि जोपर्यंत तुला माझ्यासोबत मी घेऊन जाणार नाही तोपर्यंत मी इथे. आता हेच तर प्लॅनिंग जीवा आणि काव्याने केलेलं. आता नंदिनी मात्र इथे वकिलांना घरी बोलवून फास्ट ट्रॅक मध्ये मला डिवोर्स हवा आहे असं सांगते. आता काव्या घरी आल्या म्हटल्यानंतर तिला या वसुहत्या आणि रम्याचं प्लॅनिंग नक्कीच माहीत पडणार आहे. आता पुढील भागामध्ये आपल्याला अपेक्षित आहे की पार्थ काव्याचा स्वीकार करेल आणि नंदिनी जीवाचा स्वीकार करेल. तर आपल्या अपेक्षेनुसार खरंच पार्थ काव्याचं स्वागत करतोय का आणि नंदिनी जीवाला जवळ येऊ देते का तेच आपण पाहणार आहोत. तर पुढील भागाचा प्रोमो आपल्या अपेक्षेनुसारच येवो हीच प्रार्थना. तर हा प्रोमो तुम्हाला कसा वाटला आणि खरंच काव्या पार्थ जीवा नंदिनी यांच्यामधील प्रेम, बहरतं प्रेम तुम्हाला पाहायला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा.